नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान टेक्निक्समध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आहे। जिल्ह्यातून कांदा अनुदानासाठी 75,000 शेतकऱ्यांचे अर्ज। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा जर तुम्ही कांदा अनुदानासाठी अर्ज केला असेल तर। मित्रांनो, नगर जिल्ह्यातील बातमी आहे। जिल्ह्यातील 14 बाजार समित्या व पाडळी आळे तालुका पारनल येथील प्रसन्न कृषी मार्केट अशा एकूण 15 ठिकाणी कांद्याच्या अनुदानासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत। 16 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी दरम्यान कांदा विक्री केलेल्या लाभधारक शेतकऱ्यांची संख्या 2,37,373 एवढी आहे। त्यापैकी 75,000 शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत। कांद्याचे भाव गडगडल्यामुळे राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान कांदा विक्री करणाऱ्या अनुदान देण्याची घोषणा केली होती। त्यानंतरही कांद्याच्या भावात सुधारणा झाली नाही, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात 15 दिवसाचा व त्यानंतर 1 महिन्याचा कालावधी वाढवण्यात आला। 16 डिसेंबर 2018 ते 28 मार्च 2019 या कालावधीमध्ये जिल्ह्यात 15 ठिकाणी कांदा विक्री केलेल्या लाभधारक शेतकऱ्यांची संख्या 2,37,373 आहे। 74,278 शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत। नगर बाजार समितीतून 21,101 कांदा शेतकऱ्यांनी अनुदानासाठी अर्ज केलेले आहे। जिल्ह्यात नगर तालुका आघाडीवर आहे। दुसऱ्या क्रमांकावर नेवासे बाजार समिती आहे। नेवासे बाजार समितीतून 14,099 शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत। 18,054 शेतकऱ्यांच्या अर्जाची तपासणी झालेली आहे। 45,405 अर्जांची तपासणी होणे बाकी आहे। लाखाचा आकडा पार होणार। कांदा अनुदानासाठी जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सध्या 75,000 अर्ज दाखल झाले असले तरी येत्या काही दिवसात हा आकडा लाखाच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मित्रांनो, ही होती आजची बातमी। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा आणि एक छोटीशी रिक्वेस्ट करतो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढे येणारे सर्व कृषी वार्ता व इतर शेतीविषयी अपडेट आपल्याला मिळत राहतील। धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत